हे पहा मावशी हो ग राधा अगं मथुरेला बाजारी जायचं झालं पण तुम्हाला कोणाला रस्ता माहीत आहे का? राधा मला तर मुलीच नाही माहिती. आपली ती शेजारची मावशी तिला हाक मारून बघ बघू. मी तर मुलीच मारणार नाही. अगं का गं असं काय झालं तुमचं एवढं? अगं राधा माझ्याबरोबर तिचं भांडण झालंय. अगं कशावर नाही एवढं तुमचं भांडण झालं? अगं राधा ती म्हातारी मावशी किती चावट बघ असते. का गं किती चावली तुला? अगं मी जो माझ्या नवऱ्याला सारखी चुपचाप कॉल करते. काय बोलते ते? हो का राधा बघते तू हाक मारून. मावशी अरे मावशी मावशी अरे मावशी आली का आली? सादा राधेची गाणी आली दादारी दाण्याला घाई झाली सादा राधेची गाणी आली दादारी दाण्याला घाई झाली जरा तांबाग पोरी गाय देवी तुमच्या संगती
अगं मावशी, आम्ही पोरी पोरी मिळून मथुरेच्या बाजारी ठरवले बघ, पण आम्हाला कोणालाच रस्ता माहित नाही, त्यामुळे तुला हात मारली बघ. ठीक आहे, आपण जाऊया तर. चला तर. रसिक प्रेक्षकांच्या मनपसंत आलेलं पारितोषिक विलास गुरव, पुणे मुंबई पत्रकार यांकडून या मावशीच्या कामासाठी 150 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. श्री वाघदेवी नाट्यरमण मंडळ महोदय सरण आम्ही त्यांचे सदस्य झाले आहोत. विलास गुरव, पुणे मुंबई पत्रकार. विलास गुरव, पुणे मुंबई पत्रकार. तसेच पण आपलं मथुरेच्या बाजारात जायचं तर आहे. आपण घेतलं काय जायचं तर आहे, पण ते विक्री कशी होणार ती तर आपण जर नाही सांगितलं तर. ठीक आहे मावशी. दादा, तू ये का अशी पुढं? तू काय घेतलं? अगं मावशी, मी घेतलं बघ. अगं गळ्यात घातलाय बघ हलकुंड आणि विक्रीला घेतलाय बघ श्रीखंड. काय गं मावशी? तू काय घेतलं? गं मावशी, मी घेतला हलवा. मग कोणाला पाहिजे असेल तर घेऊन जाऊ हलवा. दादा, तू येशील पुढं? काय गं मावशी? तू काय घेतलं? अगं मी विकल्या घेतलं बघ दूध. कोणत्या गायचं? अगं माझ्या घरच्या लोकांना घ्यायचं. आणि नेसलं काय? पण नेसले बघ पैठणी. ठीक आहे, चला तर मग आपण मथुरेच्या बाजारात जाऊ. तू काय घेतलं काय सांगितलंच नाही. माझं काय का, मी तर म्हातारी कशात काय आणि फाटक्यात पण आहे. मावशी सांग की. सांगितलंच पाहिजे. हा मावशी सांगितलंच पाहिजे. मी घेतलं ताक. ठीक आहे, चला तर.
राधा हॅलो बाजारात जायचं खरं पण एवढा मथुरेचा घाट एवढा लांब आहे पण आपण एकतरी शृंगार करूया आणि मग मथुरेच्या बाजूला जाऊया चला तर मग शृंगार करूया. ठीक आहे चला तर शृंगाराने नार नटली गोऱ्या गालीला मिळाली सोनचा फेकळी नवी कळी उमळली तुम्ही चाला गमथुरे जीवा आवरा ग शृंगार सावरा डोईवर गोकुळाच्या
चालू रसिक प्रेक्षकाच्या मनपसंतीतून आलेलं पारदर्शक कोमल शुभ्रा आद्विक या विश्वाचा पालनहारी अवतरलो मी भुवरी 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 जय मला मातुरा वाढलो गोकुळानंदाच्या यशोदेच्या
गाईला तिच्या गाढवेला झालाच्या मानतात कसा त्या भयाना अंधारा त्या भयाना अंधारा त्या भयाना अंधारा परमान शुद्ध हरवले कधी नावाला हे झाले मध्यरात्रीचा तुम्हारा परम कृष्ण प्रकाटले परम कृष्ण प्रकाटले परम कृष्ण प्रकाटले जन्मलो मातुरा वारलो गोकुळानंदाच्या यशोदेच्या पदराला तीन ताट सप्त पाताळ त्यामध्ये गमन करणार तोच मी आठवा श्रीकृष्ण भगवान बोला कुंडली गवळते बोला कुंडली गवळते हरी विठ्ठल त्या गोपीवाचा गेला पाठमाट करून गवळणी मथुरेच्या बाजारात जाते त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची कामगिरी मी न करता पेंड्या सुदामा सुचवतो पेंड्या अरे सुदामा आलोच देवा कृष्णदेवांचा आवाज पडला कृष्णदेवांचा आवाज पडला पाणी कलगुराम्या गावोया कल गावोने कलगुराम्या गावोया कल गावोने कृष्णदेवांचा आवाज पडला कृष्णदेवांचा आवाज पडला कानी कलगुराम्या गावोया कल गावोने कलगुराम्या गावोया कल गावोने गाईला दिलो कोंजवनाला सवंगडी संगातीला ते गोकुळाला सवंगडी संगातीला तेव्हा एकाएकी बोलवण्याचं कारण 16 सहस्त्र 308 गोपीवाचा मेला पाठमाट करून गवळणी मथुरेच्या बाजारी जात आहे त्यांचा रस्ता प्रतिबंध
ठीक आहे देवा, तुम्ही जा आणि स्वस्त पुंजवनात आराम करा. अरे हे सुराबा, अरे देवाने आपल्यावर भली मोठी कामगिरी संपवली आहे. कोणती? 360 गोपिकांचा मेला थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चाललेले आहेत. त्या न जाता आपल्याला इथंच थांबून ठेवायचे आहेत. तर तुझ्या जोडीचा कोणी पेंढा सोंगण्या पण आहे का? अरे अरे वाकड्या वाकड्या मग त्याला हात मारून घे एकदा. वाकड्या ए वाकड्या वाकड्या ए वाकड्या. अरे आलो रे आलो. अरे ये लवकर ये. अरे आलो आलो. ये. संगतीला ये यायचं हाय और सुदाम्या दही दूध चोरायचं हाय. तुला रगड्या गंमत सांगायची हाय. आज रगड्या गंमत सांगायची हाय. संगतीला ये यायचं हाय तर सुदाम्या दही दूध चोरायचं हाय. तुला रगड्या गंमत सांगायची हाय. आज रगड्या गंमत सांगायची हाय. गाई सोड